हित व्हावे तरी दंभदुरी ठेवा, हित व्हावे तरी दंभदुरी ठेवा, चित्त शुद्ध सेवा देवाची हे आवडी विठ्ठल गायचे एकांती, अलभ्यते ती लाभ घरा आणि कांतरा न द्यावी वसती, करावी हे शांती वासनेची, तुका म्हणे बाण हाची निर्वाणीचा, वावगी हे वाचा बिचू नये, आवडी विठ्ठल गायजे एकांती, अलभ्यते ती लाभ घरा, पांडुरंगा करू प्रथम नाम ज्ञानेश्वरा करुणा करा दया, तुमचा अनुग्रह लादलो पावन जावे रात्री दयांचे क्रिया स्मरण, होई सकळ विद्यांचे अधिकरण, तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कार आता गुरुर्ब्रह्मा गुरु विष्णु गुरुदेव महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। श्री गुरु सारिका आस्था पाठी राखो, 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 हित व्हावे तरी दंभदुरी ठेवा, चित्त शुद्ध सेवा देवाची हे आवडी विठ्ठल गायजे एकांती,
अलभ्यते यती लाभ घरा. प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरिता घेतलेला अभंग देवीचे सुप्रसिद्ध साधू वैराग्याची मूर्तिमंत पुतळे भक्तीचे जिव्हाळे असे असणारे तुकोबा यांचा 4 चरणाचा अभंग असून उपदेश प्रकरणातील आहे. या अभंगामध्ये तुकोबा सुंदर असा उपदेश करतात. बाबांनो, तुमचं कल्याण व्हावं, तुमचं हित व्हावं असं जर कधी तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही दंभापासून दूर राहा आणि तुमचं जे चित्त आहे ना, तर तुमचं चित्त हे शुद्ध ठेवा. चित्त शुद्ध असणं म्हणजे आपलं कल्याणच आहे. चित्त शुद्ध असेल तर देव शोधण्याकरता आपल्याला जावं लागणार नाही. देवच आपला शोध घेत आल्याशिवाय राहणार नाही. पण तुमचं चित्त शुद्ध ठेवा आणि चित्त शुद्ध असणं हीच भगवंताची खरोखर सेवा आहे. आणि भगवंताची सेवा करत असताना आवडीनं विठ्ठलाचं भजन करायचं, एकांतात करायचं. त्याच्याने तुमच्या जीवनामध्ये अलभ्य लाभ प्राप्त होईल की जो लाभ तुम्हाला कधी पाहायला भेटला नाही असा अलभ्य लाभ तुमच्या जीवनामध्ये प्राप्त होईल. मात्र तो अलभ्य लाभ सांभाळण्याकरता अनेक वस्तू अनेक विकारांना तुम्ही तुमच्या अंतःकरणामध्ये थारा द्यायचा आणि तुमच्या वासनेची शांती करा. वासनेची शांती भोगाने होत नाही, वासनेची शांती ही त्यागाने होत असते. म्हणून त्यागात शांतीला अंतर. तर वासनेची शांती करा म्हणजे तुमचं कल्याण होईल. आणि हा माझा जो उपदेश आहे हा शेवटचा उपदेश आहे, शेवटचा बाण आहे. शेवटचा बाण जर कधी मारला आणि त्याच्यानं जर कधी काम झालं नाही तर मग तो योद्धा पराभूत झाल्याशिवाय राहत नाही. हा निर्वाणीचा बाण आहे. हा जर कधी तुमच्या जीवनात नसेल तर मग काय उपयोग नाही. म्हणून मी आता तुम्हाला व्यर्थ बडबड करून सांगत नाही. एवढं जे सांगितलं याच्यामध्ये तुमचं कल्याण सामावले असं सुंदरपैकी चिंतन तुकोबा या अभंगामध्ये करतात. या अभंगावर काही चिंतन करण्यापूर्वी, काही विचार मांडण्यापूर्वी 1-2 गोष्टी सांगणं आवश्यक आहे. अशा पुण्यपवित्र भूमी दत्तमळा, या दत्तमळ्यामध्ये हा कार्यक्रम काय आहे, काय निमित्ताने आयोजित केला, हे निमित्त सर्वांना ज्ञात आहे तरी सांगणं उचित आहे. श्री हरिभक्तपरायण नामदेव बाबा यांची चिरंजीव साईनाथ भाऊ यांनी त्यांच्या सौभाग्यवतीसह चारोधाम तीर्थयात्रा केली. आणि त्या चारोधाम तीर्थयात्रा करत असताना त्याच्यामध्ये 12 ज्योतिर्लिंग, चारोधाम, सप्तपुऱ्या, छोटे मोठे अजून तीर्थ, नर्मदा परिक्रमा असे सर्व तीर्थ करून ते सुखरूप घरी आले. आणि असं आहे की ज्या ज्या ठिकाणी तीर्थाला जायचं असतो त्या त्या ठिकाणचं तीर्थ थोडं थोडं आपण आपल्या घरी आणायचं असतं. त्यांनी सर्व ठिकाणचं तीर्थ बरोबर आणलं, सर्व ठिकाणची पवित्र माती अशी बरोबर आणली आणि तीर्थयात्रा करून ती माती आणि ती तीर्थ आपल्या बरोबर आणून त्या तीर्थाची पूजा करायची. त्या तीर्थाला आपल्या गावाचं दर्शन करून द्यायचं. असं आमचं गाव आहे. अशा गावातून आम्ही आलेलो आहोत आणि अशा परिस्थितीतून आम्ही तीर्थयात्रा केलेली आहे. त्या तीर्थाला आपली परिस्थिती पण दाखवायची, त्या ठिकाणच्या मातीतला आपली परिस्थिती, आपल्या गावाच्या लोकांची परिस्थिती, गावामध्ये मिरवणूक काढायची. म्हणजे गावातल्या सर्व लोकांवर त्या तीर्थाची कृपा होऊन जाते, त्या मातीची कृपा होऊन जाते.
आणि आपण कमीत कमी जितक्या वेळ बाहेर खाल्लं तितक्या तरी कमीत कमी लोकांना जीव घातलं पाहिजे. मग आपण 35 दिवस 2 धाम यात्रा करत असताना 35 गुणा 70 गुणे 140 कमीत कमी 140 लोकांना तरी जीव घातलं पाहिजे. अधिक घातले तर चांगलंच आहे. तर त्याप्रमाणे शहनाज भाऊ यांनी एक तीर्थपूजा, त्या मातीची पूजा करून अनेक पवित्र पावलं आपल्या दाराशी लागले पाहिजे. आणि म्हणून त्यांनी हा मावंद्याचा कार्यक्रम आयोजित केला. त्या निमित्ताने तुम्ही आणि मी आपण सर्व या ठिकाणी उपस्थित झालो. त्यांना वाटलं की ज्ञानदानाची सेवा, अन्नदान तर आहेच, तर ज्ञानदानाची सेवा कोणाकडे द्यावी. तर त्यांची श्रद्धा नामदेव भाऊची माझ्यावर असल्यामुळे त्यांनी ही सेवा माझ्या वाटेवर दिली. कारण त्यांची बाई आणि ते बाबा बसले त्यांची बाई ही माझ्याबरोबर नर्मदा परिक्रमाला होती. आणि नर्मदा परिक्रमा करत असताना त्यांच्या नाकातल्या त्या नथा आणि गळ्यातल्या त्या पोता, त्याच्यामुळे मी त्या नाथान पोताच म्हणत होतो. नथान पोता याच्याशिवाय त्यांच्याशी त्यांच्यासाठी माझ्याजवळ दुसरा शब्द नव्हता. त्याच्यामुळे ही बी मंडळी फोन करत असताना नथान पोताकडे कार्यक्रम हेच सांगते. तेव्हा अतिशय प्रेमाचं नातं, प्रेमाचा संबंध, आणि म्हणून ही सेवा त्यांनी माझ्या वाटेवर दिली. त्याप्रमाणे या ठिकाणी उपस्थित झालो. सेवा स्वीकारताना स्वीकारली, पण कालपासून मात्र तब्येत नादुरुस्त झाली, खूपच नादुरुस्त झाली. अशा परिस्थितीमध्ये तरी पण म्हणलं त्याला दर्शन करू सर्वांचं, 2 शब्द हितगुज साधू आणि सर्वांचं दर्शन घेऊन पुढचा जो कार्यक्रम होईल तो होईल. तर म्हणून अगदी काठीवर आण टाकून दिला. इथं आल्यानंतर एक भाविक म्हणजे दांडगे महाराजांना सेवा करायला सांगता. म्हणजे दांडगे महाराज कधी बी सेवा करतील, पण लहान महाराजाला करू द्या म्हटलं. तर म्हणलं मी करून घेतो, जशी सेवा दत्त भगवान करून घेतील तशी करून घेतील. तुमची कृपादृष्टी झाल्यानंतर काय अशक्य नाही, कारण तुम्ही महेशाच्या मूर्ती आहात. प्रभू तुम्ही महेशाच्या मूर्ती, तुम्ही सर्व समोर बसलेले सामान्य नाही, प्रत्यक्ष महेशाच्या मूर्ती आहेत. पण पाठीमागे बसलेल्या माझ्या सर्व पार्वती माता आहेत. आणि तुमच्या कृपादृष्टीनं जर कधी माझ्याकडे पाहिलं तर ही सेवा सहज करू शकेल यात मात्र शंका नाही. तेव्हा तुम्ही कृपादृष्टीने पाहावं आणि ही सेवा पूर्ण करून घ्यावी. दत्त महाराजांची कृपा आहेच, आबा समोर बसलेले आहेत आणि तुम्ही सर्व कारुण्य भावाने या लेखाकडे पाहत आहेत. त्याच्यामुळे ही सेवा आपण सहज करण्याचा प्रयत्न करूया. जीवनामध्ये तुम्हाला सांगतो, जीवनामध्ये उदरभरण, उत्कर्ष आणि उद्धार अशा 3 गोष्टी राहतात. काहींचं लक्ष जे राहतं ते फक्त उदरभरण्याकडे, जेवणाला गर्दी करणे, कीर्तन झाल्यानंतर, कीर्तनाला नाही, म्हणजे फक्त लक्ष कुणीकडं उदरभरणे. जे लोक उदरभरण्याकडे लक्ष देतात त्यांना अधम म्हणतात. पिंड पोसावे हे अधमाचे ज्ञान. पिंडाचं पोषण करणं ते अधम लोकांचं ज्ञान असतं. बरं, या पिंडाला किती बी सांभाळलं तरी पण
या पिंडाची 3 चिमट्या राख होणार. कितीही सांभाळलं तरी एक मनुष्य रोज बदाम खात होता आणि एक मनुष्य परिस्थितीमुळे रोज शिळ्या भाकरी खात होता. दोघजण एकाच दिवशी मेले. दोघांना एकाच ठिकाणी जाळलं. त्या ठिकाणी साधू गेला. जो रोज बदाम खात होता त्याची राख कशी आणि जो शिळ्या भाकरी खात होता त्याची राख कशी, तर ती निरीक्षण करून पाहायला लागला. दोघांच्या राखीमध्ये काय बदल होता? बोला ना. काहीच बदल नाही. म्हणजे तुम्ही कितीही या पिंडाला जीव लावला आणि कितीही चांगलं चांगलं खाऊ घातलं आणि कितीही खाण्याकडे लक्ष दिलं तरी याचा उपयोग होणार नाही. शेवट याची 3 चिमट्या राखा. दुसरा टप्पा हे उत्कर्ष. जिरायची जमीन होती, बागेत केली. काही फिरत होता, सायकल घेतली. सायकलवर फिरत होता, मोटरसायकल घेतली. मोटरसायकलवर फिरत होता, 4 व्हीलर घेतली. पत्र्याच्या खोलीत राहत होता, स्लॅबची बिल्डिंग केली. त्याच्यावर दुसरा मजला चढवला. बाहेर संडासाला जात होता, घरात बसायला लागला. उन्हात संडासाला जात होता, सावलीत बसायला लागला. उत्कर्ष. हा उत्कर्ष किती बी केला तरी तो उत्कर्ष या जन्मापुरता आहे. पुढच्या जन्मामध्ये या उत्कर्षाचा काय उपयोग? पुढच्या जन्मासाठी या उत्कर्षाचा कुठलाही उपयोग नाही. एकाने सुंदरपैकी बंगला बांधला. बंगला बांधल्यानंतर तो वारला आणि मेल्यानंतर तो गाढव झाला आणि पावसात सापडला. त्या बंगल्याच्या जवळ आला आणि घरातल्या लोकांनी त्या गाढवाला एक स्वतंत्र खोली दिली. बरोबर आहे ना? कोणी कोणी झोपेच्या धुंदीत हो म्हणून घेतलं. बंगला कोणी बांधला? या गाढवाने. म्हणजे बंगला बांधणारा गाढव असं नाही, पण याच गाढवाने बंगला बांधला. त्या बंगल्यामध्ये त्या गाढवाला पावसामधून मुक्त होण्याकरता, पावसातून सुटका होण्याकरता त्याला आश्रय मिळाला का? उलट टेपारने भेटले आणि हाकलून लावला. बरं, सर्प झाला आणि बंगल्यामध्ये घुसला. त्याची तुम्ही पूजा करणार का? म्हणजे या जन्माची प्रगती पुढच्या जन्मासाठी नाही. पुढचा मुक्काम तुमच्या कुठे होणार आहे माहिती नाही. मला पण माहिती. मी रोज अशा भारी संडासामध्ये संडासाला बसतो त्यावेळेला हाच विचार करतो की पुढचा जन्म माझा जिथं असेल तिथे ही संडासाची व्यवस्था असेल का? तिथे या गादीची व्यवस्था असेल का? या अन्नधान्याची व्यवस्था असेल का? या सुखसुविधेची व्यवस्था असेल का? म्हणजेच उत्कर्ष फक्त या जन्मापुरता. कदाचित या जन्मातही त्याचा उपभोग घेता येणार, या जन्मातही त्याचा उपभोग घेता येणार नाही. तुम्हाला सांगतो, एका बाईनं सुंदरपैकी काबाड कष्ट करून मस्त स्लॅबचं घर बांधलं, संडास बाथरूम केलं. 2 सुनबाया आल्या आणि सुनबाईंनी सांगितलं, सासूबाई आता तुम्ही वर. वरच्या मजल्यात त्यांचा नंबर, संडासाची व्यवस्था खालच्या मजल्यात. तुम्हाला सांगतो, सासू बाहेर संडासाला जात होती, सुना घरात संडास करत होती. म्हणजे या जन्माची प्रगती तरी या जन्मामध्ये उपयोगाला आली का? काही लोकांनी बंगला बांधला परंतु त्यांचा मुक्काम आपल्या गोठ्यातच झाला आणि गोठ्यातूनच परस्पर बसनात गेला. हे कितीतरी उदाहरणं तुम्ही पाहिलेली आहेत आणि कितीतरी उदाहरणं मी पाहिलेली आहेत.
म्हणून केलेली प्रगती, केलेला उत्कर्ष या जन्मापुरता, कदाचित या जन्मापुरता बी नाही. पण तिसरा टप्पा हे उद्धार. मात्र जो उद्धार करण्यासाठी प्रयत्न करतो ना तो उत्कृष्ट आहे. कारण जीवनामध्ये उद्धारच झाला पाहिजे. मनुष्य जन्म जो मिळाला तो कशासाठी मिळाला? उद्धारासाठी. कैली उद्धार पावे केव्हा माझ्यावर भगवंताची कृपा होती. आणि भगवंताची कृपा म्हणजे बागायत जमिनी होणं नाही. भगवंताची कृपा म्हणजे मुलाला नोकरी लागणं नाही. भगवंताची कृपा म्हणजे सुनेचं पोट पिकणं नाही. भगवंताची कृपा म्हणजे जिकडे तिकडे हिरवं दिसणं नाही. भगवंताची कृपा म्हणजे तुम्हाला सांगतो या सर्व गोष्टीचा वीट येणं आणि आपलं मन त्याच्या नामामध्ये रंगणं ही भगवंताची कृपा आहे. मन रंगले रंगले तुझे चरणी स्थिरावले, केली या विठ्ठले ऐसी कृपा जाणावी. ज्या वेळेला आपलं मन भगवंतामध्ये रंगेल, भगवंताच्या नामात रंगेल आणि या सर्व गोष्टीचा वीट येईल, सर्व संगी वीट आला तू एकला आवडशील, ही अवस्था ज्या वेळेला होईल त्यावेळेला समजायचं भगवंताची कृपा झाली. आणि जोपर्यंत अशी अवस्था होत नाही तोपर्यंत भगवंताची कृपा झाली असं समजायचं काहीच का. अशी कृपा भगवंताची केव्हा होईल? संत जन सांगा, माझं समाधान करा, हे आपण विचारलं पाहिजे संतांना. जो तो जातो तो साधू पाहिला का म्हणतो माझ्या पोऱ्याचं लग्न कधी होईल. त्याला पोरगी राहिली असती तर त्यांनी देऊन टाकली असती. तो ब्रह्मचारी, त्याच्याजवळ हा प्रश्न नाही का. जो तो जातो आणि तो म्हणतो की मला आरोग्य मिळेल का. म्हणजे संसारच मांडतात साधूच्या पुढं. क्वचित माणूस असा आहे की तो साधूजवळ परमार्थ मागत असतो. तो परमार्थाच्या अडचणी मांडत असते. मला सांगतो साधूंना हे विचारायचं आणि बंधनातून मुक्त झालो पाहिजे आपण. काही हे बिरडे फिटेल, काही तो स्वामी भेटेल, युगाभुली वडील निमिषमानी. तेव्हा या बंधनातून मुक्त होईल. कैद्याला वाटलं पाहिजे की मी या कैदीतून सुटलं पाहिजे. आणि तुम्हाला सांगतो तुम्ही आम्ही देखील कैदीच आहोत. तुम्ही आम्ही देखील कैदीच आहोत. वाटत असेल की मी मोकळा आहे, पण नाही. तुम्ही ज्या अर्थी संध्याकाळ झाली म्हणजे घरी येता त्या अर्थी तुम्ही कैदातच राहा. ज्या अर्थी तुम्ही कुठेही गेले तरी चिंतन घरचंच करता त्या अर्थी तुम्ही कैदीच आहात. ज्या वेळेला तुमचं लक्ष हे देहाकडे असतं, संसाराकडे असतं, त्यावेळेला आपण कैदीच असतो. मग आपण खरे कैदी आहोत आणि या कैदीतून आपली मुक्तता झाली पाहिजे, या बंधनातून मुक्तता झाली पाहिजे आणि आपला उद्धार झाला पाहिजे. आणि तो उद्धार करून घेण्याकरता सदाचरण आहे. तो उद्धार करून घेण्याकरता तीर्थयात्रा आहे. तीर्थयात्रा करत असताना सांगितलंय मदालसेमध्ये, बाळा उठ रे, झोपण्याकरता तू आला नाही इथं. उठी पुत्रा जाई बाळा तीर्थे रे हिंड. बाळा उठ रे, झोपण्याकरता आला नाही, तीर्थाला जा.
त्या मुलाला काय कळते तीर्थयात्रा पाळण्यातल्या पोराला 80 वर्षाच्या टपाला कळे ना तीर्थयात्रा. बरेचसे माणसं असे आहेत की त्यांना अजून पंढरपूर माहिती नाही. एका शिक्षकाने मला विचारलं, माऊली आळंदीपासून देऊ किती आहे? म्हणलं मराव तुझ्या पुढे जन्माला यावा. शिक्षकाने विचारलं मला की आळंदीपासून देऊ किती आहे? हे शिक्षकाला माहिती नसेल. तुम्हाला सांगतो, एक इमारतीचं उद्घाटन होतं, मग इथं व्हॉट्सअप पाच बसलो होतो. नाही बघ भाट कीर्तनाचं महत्व तुम्हाला नसतं. व्हॉट्सअप तुम्हाला नवीन असतं ना. इथं बी माया सुटत नाही ह्या लोकांची. ठला इमारतीचं उद्घाटन होतं माझ्यातून. शिक्षक लोकांना, ती रिटायर शिक्षक लोकांना ती काही मीटिंगसाठी इमारत दिलेली, शाळा विस्तार अधिकारी, आणि त्याचं उद्घाटन माझ्यातून. मी उद्घाटन वगैरे केलं, म्हणून त्या ठिकाणी मांडायला लागलो. मी म्हणलं सर्व 350 शिक्षक सर्व पेन्शनर आहेत. म्हणलं तुम्हाला आता पेन्शन आहे, तुम्हाला आता टेन्शन नाही काय? पोरं उडते पक्षी झाले, तुम्हाला पोटा पाण्याची मरेपर्यंत चिंता काहीच नाही. तर म्हणलं तुम्ही आता ज्ञानेश्वरी वाचली पाहिजे, आता तुम्ही गाथा वाचला पाहिजे. मी विचारलं की 350 शिक्षकांमध्ये कोणी कोणी ज्ञानेश्वरीचं पारायण केले? नारदाच्या गादीवर जर कधी खोटं बोलत असेल, फक्त 5 हात वर झाले लागले. फक्त 5 हात वर झाले. बाकी 345 शिक्षकांना ज्ञानेश्वरी माहिती. काय शोकांतिक आहे, किती शोकांतिक आहे. तेव्हा लोकांना तीर्थयात्रा माहिती नाही, लोकांना महाराष्ट्रातली तीर्थ माहिती नाही, महाराष्ट्राचं धाम पंढरपूर हे माहिती नाही. आणि लहान पोराला सांगते उठ बाळा उठ तीर्थाला जा. हॅम्बरिंग करते, हॅम्बरिंग. उठ बाळा उठ तीर्थाला जा. आणि तीर्थाला जाऊन तिथून नुसते मुरमुरे लाय नको. त्या ठिकाणी साधू संत असतात, नुसता देव नको पाहू. देव दाखवणारे जे संत आहेत त्यांच्या भेटी. साधू संत असतात तीर्थाच्या ठिकाणी, आणि त्याच्यामध्ये जो जास्त बोलत नाही, वितंडवाद करत नाही, तो मोठा साधू राहतो. त्याला तो गुरु कर. त्याला गुरु केल्यानंतर तो तुला बोध देईल आणि तुझी समजूत वाढेल. कारण समजूत जीवनामध्ये वाढली की माणसाची क्रियाच बदलून जाते. ज्याची क्रिया बदलली नाही समजायचं की त्याची समजूत वाढलेली नाही. कारण काही लोकांचं फक्त वय वाढतं पण समजूत वाढत. जीवनामध्ये समज वाढणं गरजेचं आहे, समजूत वाढणं गरजेचं आहे. तेव्हा त्या ठिकाणी तू जायचं. पण माणसे ना देवाचं दर्शन पहिल्यांदा घेतात, मग मध्ये घुसून म्हणा, नाहीतर कमी बारी असेल तर पहिल्यापासून म्हणा. अशा पद्धतीने कसं तरी एकदा देवाचं दर्शन घेतात आणि बाजूला होतात. पण मध्ये घुसणाऱ्यांनी हा विचार केला पाहिजे की विटेवरचा देव तर बोलत नाही, परंतु बोलके देव मात्र त्यांना ओलांडून मी पुढे जातोय, याचा विचार केला पाहिजे. पण नाही, एकदा दर्शन झालं की बस गंगेत घोडे नाले. पण कसं केलं ते त्याला कळतं ना. तुझं फक्त समाधान झालं, परंतु कसं केलं तू त्याला कळलं. मग त्याच्यातून तुला पुण्य मिळालं का पाप लागलं काही सांगता येत नाही. फक्त दर्शन नाही. तुम्हाला सांगतो, असं दर्शन फक्त त्या ठिकाणी करायचं. आणि त्या ठिकाणी कोण साधू संत राहतात त्याचा कोणी शोध घेत नाही. यात्राला जाणार त्याचा शोध घ्यावा. ते बोलतात आपल्याशी,
आणि आपल्याला सुंदरपैकी मार्गदर्शन करतात. एकंदरीत सांगण्याचं तात्पर्य की तीर्थयात्रा केली पाहिजे. तीर्थामध्ये गेल्यानंतर माणसाचं दातृत्व वाढतं. तीर्थामध्ये गेल्यानंतर माणसाचा गर्व हरण होतो. माणसं तीर्थाला गेल्यानंतर डोळ्याचे पारणे फिरतात आणि माणसाची बुद्धी पण फिरण्याने वाढत असते. म्हणून अभ्यास पूर्ण फिरलं पाहिजे. भारतामध्ये काय काय आहे, कसा हा भारत देश नटलेला आहे पाहिला पाहिजे. साईनाथ भाऊनं संपूर्ण भारत देशाचं दर्शन घेतलं, 4 धामाचं दर्शन घेतलं, 12 ज्योतिर्लिंगाचं दर्शन घेतलं, 7 पुराणांचं दर्शन घेतलं. काही ठिकाणी तीर्थ आहेत, काही ठिकाणी तीर्थराज आहेत. त्या तीर्थांचं आणि तीर्थराजांचं दर्शन घेतलं आणि मस्तपैकी सुखरूप घरी आले. आणि घरी आल्यानंतर त्यांनी मावंद करायचं ठरवलं आणि मावंदाच्या निमित्ताने सर्व पवित्र पाऊल आपल्या दाराशी लागले पाहिजे. आणि आपल्या तीर्थामध्ये काही त्रुटी राहिली, ती त्रुटी भरून निघली पाहिजे. आणि त्यांच्या पाठीमागं वडिलांचा आशीर्वाद होतात, परत दत्तात्रय भगवंताचा आशीर्वाद होतात. काही तर गेल्या प्रभूचरणी लीन झाले. त्यांना जाऊन मला वाटतं 2 वर्ष झाली का ताईला जाऊन, 3रं वर्ष लागलं. तर त्यांचाही वरून आशीर्वाद असेल. घरातलं सर्व वातावरण अतिशय शांतही परमार्थमय आहे. तर त्यांनी तीर्थयात्रा करून मस्तपैकी या ठिकाणी तीर्थपूजा केली आणि त्यानिमित्ताने सर्वांना अन्नदान आणि ज्ञानदानाचं कार्य ठेवलं. तर ज्ञानदान म्हटलं की कीर्तनकार आणि कीर्तनकाराला साथ देणारे साथीदार हे सर्व जमा करावे लागतात. कारण नुसतं कीर्तनकार नाही, त्याचे अलंकार पण त्याला पाहिजे. म्हणून कीर्तनकाराचे अलंकार म्हणून या ठिकाणी हरिभक्तपरायण रघुनाथगिरी बाबा आहेत, हरिभक्तपरायण राजेंद्र महाराज दांडगे आहेत, हरिभक्तपरायण प्रकाश महाराज आहेत, हरिभक्तपरायण साईनाथ भाऊ हे गायक आहेत, हरिभक्तपरायण मारुती आबा हे पण या ठिकाणी उपस्थित आहेत, हरिभक्तपरायण गणेश महाराज शिंदे, हरिभक्तपरायण राहुल महाराज मृदुंगवादक यांचे नातूच आहेत, हरिभक्तपरायण विलास महाराज, हरिभक्तपरायण भाऊसाहेब भाऊ, हरिभक्तपरायण पंडित नाना, हरिभक्तपरायण भाऊसाहेब नाना, हरिभक्तपरायण सरुबा, हरिभक्तपरायण रावसाहेब मिस्त्री, हरिभक्तपरायण सुरेश महाराज आवारे आणि हरिभक्तपरायण रमेश वाघ आणि ज्यांनी लिहून दिले ते बाळासाहेब. परत बसल्यामध्ये आमचे महेंद्र महाराज, पेटी मास्तर, लाऊडस्पीकरवाले आणि तुम्ही सर्व या परिवारावर प्रेम करणारे आणि या परिवाराबरोबर तीर्थयात्रा करणारे आणि या परिवाराला जवळून ओळखणारे रक्ताचे आणि प्रेमाचे सर्व या ठिकाणी ज्ञाती बांधव उपस्थित आहेत. सर्वांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम संपन्न होतोय आणि सर्वांच्या सेवेसाठी निवडलेला अभंग हा तुकोबारायांचा आहे. 4 चरणाचा अभंग आहे. या अभंगामध्ये तुकोबाराय सुंदरपैकी आपल्याला उपदेश करतात. तुम्हाला सांगतो, कुठलंही कार्य करायचं असलं आणि त्याचं जर कधी फल पदरामध्ये पडावं असं जर कधी वाटत असेल तर त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा दोष येता कामा नये. दोष जर कधी आला तर त्या कार्याचं फल आपल्या पदरामध्ये पडू शकत नाही. आपण विहिरीतून पाणी काढतो, खारोळ्यामध्ये टाकतो, दांड काढलेला असतो, वाफ्यापर्यंत पाणी पोहोचत नाही. पाणी तर चालू आहे पण वाफ्यापर्यंत पाणी पोहोचत नाही. याचा अर्थ कुठेतरी उंदराने नळा पाडलेला आहे. आणि उंदराने जर कधी नळा पाडलेला असेल तर तुमची मोटर रात्र दिवस बी चालली तरी वाफ्यापर्यंत पाणी पोहोचणार नाही. त्याप्रमाणे आपण किती परमार्थ करत असलो पण आपल्या परमार्थामध्ये जर कधी दोष असेल तर परमार्थाचं फल आपल्याला मिळू शकत. तुम्हाला सांगतो,
साधन करत असताना कुठलीही चूक घडता कामा नये. एक तर साध्याचंही ज्ञान असलं पाहिजे आणि साधनाचंही ज्ञान असलं पाहिजे. काहींना साध्याचं ज्ञान असतं पण साधनाचं नसतं. काहींना साधनाचं असतं पण साध्याचं नसतं. काहींना साध्याचंही ज्ञान नसतं आणि साधनाचंही ज्ञान नसतं. आणि काहींना दोघाचंही ज्ञान असतं ते बरोबर मुक्कामाला जाऊन पोहोचतं. परंतु साध्याचं ज्ञान आहे पण बिनचूक अशा साधनाचं ज्ञान आहे. साधनाचं ज्ञान आपल्याला आहे पण त्या साधनामध्ये जर कधी चूक असेल तर तुम्हाला सांगतो आपल्याला साध्याची प्राप्ती होणार नाही. बाई पुरणपोळी करायला बसली परंतु पुरणपोळी करत असताना तिनं जे पुरण होतं त्या पुरणाचं चाळं बनवायचं आणि जे कणिक होतं त्या कणिकीचा उंडा बनवायचा आणि वरून दाबायचं. की पुरणपोळी होत होती का? पुरणपोळी झालीच नाही. तिला वाटलं जी पुरणपोळी करत होती ना तिच्या अंगावर सफेद कपडे होते. आपल्या अंगावर सफेद कपडे नाही. तिनं दुकानात जाऊन साडी आणली पण चाळा तोच. झाली का पुरणपोळी? तिनं अभ्यास केला. अरे तिच्या डोक्यावर केस नव्हती. ती न्हाव्याकडे गेली. म्हणले बसतारा फिरव. म्हणजे तुमच्या नवराची वस्तू तुम्ही बसतारा फिरवता. तुला काय घेणं? मला फक्त पुरणपोळी जमली पाहिजे. तिनं मस्तपैकी वस्तारा फिरवला, आंघोळ केली, सफेद कपडे नेसले आणि कुंकू पुसून आणि कथलाच्या बांगड्या हातामध्ये घेऊन पुरणपोळी काढत बसली. जमली का? नाही. तुम्हाला सांगतो चूक घडली ना, वर्ण चुकला ना, मग साध्याची प्राप्ती होऊ शकत नाही. मग साध्याची प्राप्ती व्हावी असं जर कधी वाटत असेल ना तर मग मात्र साधन करत असताना तुमचं वर्म चुकायला नको. तुमच्यामध्ये कुठलाही दोष यायला नको. आणि तो दोष कोणता असेल महत्वाचा तर त्या महत्वाचा दोषाचं चिंतन तुकोबर आहे अभंगाच्या पहिल्या हित व्हावे तरी दंबदुरी ठेवा. बाबांनो तुमचं कल्याण व्हावं वाटतं ना, तुमचं हित व्हावं वाटतं ना, मग एक काम करा. तुम्ही तुमच्या ठिकाणी जो दंभ आहे ना तो दंभ दूर ठेवा. दंभ हा आसुरी संपत्तीचा दोष आहे.
दंभो दर्पो भिमानस्य क्रोध पारुष्यमेव च अज्ञानम चावी जातस्य संपद पार मासुरी. तुम्हाला सांगतो दंभो दर्पो भिमानस्य क्रोध पारुष्यमेव च अज्ञानम चावी जातस्य. हे 6 दोष आसुरी संपत्तीचे. दंभ पहिला. दंभ कशाला म्हणतात? मोठेपणाची प्रसिद्धी, याचं नाव आहे दंभ. आणि तुम्हाला सांगतो तो दंभ जर कधी मोठेपणाची आपण प्रसिद्धी केली ना तर तो दंभ आपल्याला नरकाला नेल्याशिवाय राहत. आणि मनुष्य दाखवतो तसं वागत नाही आणि म्हणून त्याचा उद्धार होत नाही. दावे तैसार आहे तरी का देव दुरी आहे. लोकांना आपण जसं दाखवतो ना तसे आपण वागत नाही. 2 तास जसे बोलतो ना तसे 22 तास वागत नाही. माणसाने बोलावं थोडं, वागावं जास्त. पण माणसं बोलतात जास्त आणि वागतात थोडं. माणसाने मनभर वागावं आणि कणभर सांगावं. पण माणसं मनभर सांगतात आणि कणभर वागतात. इथंच गडबड होती. त्याच्यामुळे सांगण्यावर बी परिणाम नाही आणि ऐकणाऱ्यावर बी परिणाम, त्याचा परिणाम असतो. म्हणून एवढ्या करता दादा तुमचं कल्याण व्हावं वाटतं ना, तुम्ही दंभापासून दूर राहा तरी तयाची असुरा. असुरा संपत्तीचं वर्णन करत असताना माऊली वर्णन करतात. आपलीच जननी नग्न दाविल्या जनी ते तीर्थची परिपतनी कारण होय. आपलीच आई आहे ती तीर्थ आहे. नाही, सर्व तीर्थामध्ये श्रेष्ठ आहे. सकळ तीर्थाचे धुरे का माता पितरे तया सेविसी कीर शरीरे लोण किये. माय बाप केवळ काशी तेने न जावे तीर्थाशी. कुंडलिके काय केले परब्रह्म उभे ठेले. कुंडलिकने सेवा किने विठ्ठल बीट पर खडा दिवाने. केव गफलत में पडा हरी से कोई नहीं बडा दिवाने. केव गफलत में पडा. पंढरपूरचा विठोबा तर बोलत नाही, परंतु घरचा विठोबा आपल्याला 2 शब्द बोलल्याशिवाय राहत नाही. अशा विठोबाचं दर्शन देत नाही आणि त्या विठोबाच्या भेटीला जातो. उपयोग काय होतो? म्हणून घरामध्येच आई आणि वडील विठ्ठल रुक्मिणीचं रूप आहे, देवाचं स्वरूप आहे. सर्व तीर्थामध्ये श्रेष्ठ तीर्थ आहे. अशी तीर्थ असलेली जननी तिला जर कधी चोहाट्यावर उडी केली, माझी आई तीर्थ हे घ्या दर्शन, स्वर्गाला जाईल का नरकाला जाईल? नरकाला जाईल ना. आपुलीच जननी नग्न दाविल्या जनी ते तीर्थाची परिपतनी कारण होय. ती तीर्थ पण पत्नाला कारणीभूत होईल. तैसा दृष्टाचा सखा धर्मो झाला तो फोकारी जे देखा तरी तारिता तोची दोखा लागी होय. त्याप्रमाणे मला सांगतो धर्म अधर्माचा सखा जो अदृष्ट आहे, दिसत नाही, आणि असा धर्म आहे तो जर काही लोकांपुढे तुम्ही बोलून दाखवला तर तारायला कारणीभूत असलेला तोच मात्र अधर्म झाल्याशिवाय राहत. जे वेगे काढी पहिलं तरी ती नावाची बांधली अशी बुडवी जायची. तुम्हाला सांगतो जे बुडता महापुरी वेगे काढी पहिलं तरी जी नाव तिच्यात बसल्यानंतर पुरातूनही ती वेगाने पलीकडच्या तीराला नेणार आहे. तीच नाव जर कधी तुम्ही डोक्यावर घेऊन आणि पाण्यात चालायला लागली तर तुम्हाला ती बुडवेल का तारेल? बोलत चला. ती बुडवेल का तारेल? बुडवेल. कारण जे जीविता तेची वाणिले जरी सेविता तरी अन्नाची फंड सुद्धा होय विष. ज्ञानोबा म्हणतात मी पैसे देऊन ऐका.
माणसाला अन्न हे तारण्याला कारणभूत आहे, जीवन जगण्याला कारणीभूत आहे. आपण जगतो कशावर? जेवण करतो म्हणून जगतो. पण वर्णन करून खूपच भाजी चांगली झाली, खूपच स्वयंपाक चांगला झाला आणि जर कधी प्रमाणापेक्षा जास्त खाल्ला तर काय होईल? त्याचंच विष होईल आणि मारायला कारणीभूत होईल. म्हणून वाचेच्या चौबारा घातल्या धर्माचा पसारा, तो धर्मचो अधर्म होय विरात दंबुजाने. तुम्हाला सांगतो, वाणीच्या चोहाट्यावर तुम्ही जर कधी केलेलं पुण्य हे बोलून दाखवलं तर तेच पुण्य तुम्हाला नरकाला नेल्याशिवाय राहत. अनंत वाचाळ बळती बळ तुम्हाला सांगतो, केलेलं पुण्य झाका, केलेलं पुण्य झाका, पाप लोकांकडे मांडा आणि केलेलं पुण्य झाका. ज्ञानोबारे वर्णन करतात, तरी अधंबित्व ऐसे लोभियाचे मन जैसे, जीव जाव तरी नमसे ठेवला ठेवा. लोभी मनुष्य जीव गेला तरी चालेल, पण ठेवलेला ठेवा, कोणाला दाखवत. त्या पद्धतीनं तुमचं पुण्य सांभाळा. ऐका ना, खडाळे आला पांडा पळवी देवी अर्जुनाला, हे पंडांगणा वडीलपणे. खड्याळ गाय राहते, खड्याळ गाय ती पाण्यात चोरते, पळवते, माहितीये ना. ज्यांच्याकडे गायी असतील त्यांना कळेल. ती खड्याळ गाय, तिला तर कधी आपण असं दूध धुवायला गेलं ना, पहिल्यांदा पाना सोडते, पण दूध धुवायला सुरुवात केली की पान्हा सोडते, पाना पळवते. ती खड्याळ गाय जशी पाना पळवते आणि वेश्या जशी वय लपवते, त्याप्रमाणे तुम्ही तुमचं पुण्य लपवा. लोकांकडे बोलून दाखवू नका. ऐका जरा. नाना कृषीवळ आपुले, पांघरवी पेरिले, तैसे झाकी मी बदले पाप आपू, तैसे झाकी मी बदले पुण्य माप. तुम्हाला सांगतो, तो कृषीवळ शेतकरी पेरलेलं झाकतो, त्याप्रमाणे आपण पुण्य आपलं झाकलं पाहिजे. आड्यू आतोडी आडवी, मग आड्यता हरवी, जैसी कुळू वधू लपवी. अभिवाती ज्ञानोबाराय वर्णन करतात की श्रीमंत जंगलामध्ये जर कधी सापडला तर तो त्याची श्रीमंती लपवतो आणि कुलवान स्त्री आपले अवयव कोणाला दिसू देत. अलीकडे सर्व पाठ पाहून घ्या, तो भाग वेगळा बरं का. आता तर ईर्ष्या लागली बाहेर, तुझं ब्लाऊज कमी का माझं ब्लाऊज कमी. इथून 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 एक दिवस वडील होण्याची शक्यता आहे. मला सांगतो, इतके कपडे कमी, इतके कपडे कमी, हे काही कुलवानाचं लक्षण नाही झालं, हे काही सिलवानाचं लक्षण नाही. आणि पदर डोक्यावरचा खाली पडू देणं हे काही आता ना काही घेऊन उद्या करू. तुम्हाला सांगतो, कुलवान स्त्री जी असते ना, कुलवान स्त्री आपल्या पायांचं नखही देत, आपल्या डोक्यावरचा घुंगूटही खाली पडू देत नाही. तुम्ही बघा, उत्तर प्रदेशामध्ये जाऊन पहा, राजस्थानामध्ये जाऊन पहा, बाया किती मर्यादेमध्ये राहतात. आणि तुम्हाला सांगतो, मर्यादेमध्ये राहणं हे बाईचं भूषण आहे. कुलवान स्त्री आपले अवयव लपवते आणि श्रीमंत मनुष्य जंगलामध्ये आपली श्रीमंती लपवते. त्यांनी लपवलीच पाहिजे.
त्याप्रमाणे पुण्य करणाऱ्याने आपलं पुण्य हे लपवलं पाहिजे. तुम्हाला सांगतो, कोणी कितीही विचारण्याचा प्रयत्न केला तर सांगायचं, आडवी वाट लावून द्यायची, पण आपण सांगायचं नाही. का तुम्ही काय सांगायचं, ताटामध्ये जेवत नाही, मग मी तुम्ही काशी केली वाटतं, काशीच काय, 4 धाम, 12 ज्योतिर्लिंग, सप्तपुर्या सर्व पायाखाली घातलं, पाल फेकेल. बरं झालं बाबा, त्याला पाल फेकेल, तो उलटा झाला. बोलायचं, सांगायचं नाही. तुम्हाला सांगतो, कोणी म्हणलं का तुम्ही उत्तर कार्याचं खात नाही, तुम्ही यात्रा केली का नाही, हे सांगायचं. भले बाकीचं दुसरं कारण, मला तेलकट चालत नाही, मला आमचं चालत नाही, मला ढुंकं चालत नाही, हे सांगून मोकळं व्हा. पण हे सांगत बसू नका. मग पुण्य झाकलं पाहिजे. पण मनुष्य असं करतो की मनुष्य पुण्य पुढे ठेवतो, पाप पाठीमागे ठेवतो. काशी केल्याचं सांगतो, पण मांजर मारल्याचं सांगत नाही. तिथंच गडबड झाल्याशिवाय राहत नाही. बहुतेकांचं असंच राहतं बरं का. जितका मनुष्य शर्ट चांगला धुतो ना, तितकं बनेन काही चांगलं धुत नाही. म्हणजे आतलं जे राहे ना, ते वरची इस्त्री चांगली ठेवतो बस. वरच ते वांगी विकायला जातात ना, वरवर एकदम कवडे लसलसीत वांगे वरवर, आणि किडके कुडके खाली. जसं शेतकरी करतो ना, तसंच सर्व लोक करत राहतात. आता तुम्हाला सांगतो, देवाला दाखवण्याचा चेहरा बनवा, लोकांना दाखवण्याचा चेहरा नका बनवा. लोकांना दाखवण्याचा चेहरा किती चांगला बनवला तर त्याचा उपयोग नाही. देवाला दाखवण्याचा चेहरा जर कधी बनवला ना, तर देव आपल्याला कवटळल्याशिवाय राहणार नाही. अंतक्रियेचे बीज, अंतरेचे बीज जाणे कळवळा, व्यापक सकळा ब्रह्मांडाचा तो अंतकरणातला जाणतो. अंतकरणातली तो गोडी घेत असतो, तो भाव पाहत असतो, तो वरचं काहीच पाहत नसतो. गवळ्याची ताक पिणारी पोरं ते काही चांगली होते का दिसायला, तर त्यांचा छंद भगवंताला एवढा होता की भगवान परमात्मा त्यांच्या तोंडातलं ताक काढत होता.
आणि आपल्या तोंडामध्ये घेत इतकं प्रेम त्या गोपाळाबद्दल भगवंतांनी काय केलं तर भगवान ते गोपाळ वरून दिसायला कशी तरी होते पण आपण लई स्वच्छ होते. दुर्योधन वरून लई चांगला होता पण आपण लई विचित्र होतो. असे बरेच दुर्योधन आज लोकांमध्ये सापडले. मग एवढ्या करता दादा देवाला दाखवायचा चेहरा बनवायचा आहे आणि त्याच्याकरता तुमचं कल्याण व्हावं असं वाटत असेल ना तर तुम्ही दंभापासून लांब राहायचं. हित व्हावे तरी तुमचं कल्याण व्हावं, तुमचं बरं व्हावं, तुमचं चांगलं व्हावं. आपल्याला चांगलं होण्याशी मतलब आहे, आपल्याला लोकांमध्ये प्रसिद्ध होण्याशी मतलब. आपलं चांगलं झालं पाहिजे का लोकांमध्ये आपण प्रसिद्ध झालं पाहिजे? अरे आपलं चांगलं झालं पाहिजे. आपलं जर कधी बिघडत असेल तर लोकांमधली प्रसिद्धी आपल्याला काय कामाची? लोक आपल्याला नरकातून सोडवतील का स्वर्गाला नेतील? तुम्हाला सांगतो लोक स्वर्गाला बी नेणार नाही आणि लोक आपल्याला नरकातून मुक्त बी करणार नाही. लोक काय मानतील तर काय देतील आणि नाही मानतील लोक तर काय नेतील. जो मानेल तो देईल काय आणि न मानेल तो देईल काय. जो मानणार आहे तो काय देईल हो देऊन देऊन काय देईल? 500 रुपये देईल नाही तर 100 रुपये काय देईल. मानलं तर नाही मानलं तर काहीच देणार नाही. मग नाही दिलं तर तुमचं बिघडलं काय? देव तर तुम्हाला उपाशी ठेवत नाही ना. म्हणून तुम्हाला सांगतो लोकांसाठी आपण काहीच करायचे नाही. करायचं ते आपल्या कल्याणासाठी. पण तुमचं कल्याण व्हावं असं जर कधी वाटत असेल ना बाबा हित व्हावे तरी दंभ दुरी ठेवा, दंभापासून लांब आणि तुमचं चित्त शुद्ध करा. चित्त शुचित करी मन सुचित करी न धरी विषयाची सोय रे. कारण चित्त हे शुद्ध असलं ना तुका म्हणे चित्त करा रे निर्मळ. चित्त निर्मळ करा बाकीचं काही नाही. आणि चित्त जर निर्माण नसेल तर एरवी तरी पांडूस होता, अंतर शुद्ध नसता, बाहेरी तो तत्वता विटंबुगा. गाढव जसा शृंगारीला आपलं मृत जैसा शृंगारीला गाढव तीर्थी न्हाणीला कडू दूध या माखीला मेलेल्या माणसाला किती बी जागी निघाली किती बी शृंगार केला काय उलटून त्याचा. आणि गाढवाला घोडं बनवण्याकरता किती तीर्थामध्ये नाव घातलं त्याचा गाढवपणा जाईल का? रास बदुतला महातीर्था माझी नवे जैसा तेजी श्याम करणा. बादशाह म्हणतो बीरबलला, बीरबल आज तुम्ही क्या खाया? बोले आज गुलाब जामुन. दुसऱ्या दिवशी विचारलं का रे आज क्या खाया? बोले बासुंदी. आज क्या खाया? बोले मैसूर पाक. आज क्या खाया? बालुशाही. त्याला म्हटलं मी राजा असून मला रोज असं खायला भेटत नाही आणि हा आपल्याकडे नोकरी करणारा नोकर रोज एवढं खातो, एवढं खायला मिळतं याला. का रे तुला कसं काय परवडतं एवढ्या पगारामध्ये? महाराज पगार खर्चच करावा लागत नाही. म्हणजे मी ब्राह्मण आहे ना, मी ब्राह्मण असल्यामुळे रोज मला निमंत्रण कधी आबाकडचं तर कधी बाळू तर कधी नानाकडचं तर कधी
आम्ही काय करतो मग असं करणार आहे मला बी बामण म्हणून टाकलं आता नाही म्हणायची सोय नाही म्हणले उद्या सकाळी गंगेवर या तुम्हाला बामण बनवतो आणि सकाळीच त्यांनी घाट घेतलं आणि गेला त्या नदीमध्ये आणि टाक पाणी लाव साबण घास पिण्याने टाक पाणी लाव साबण घास पिण्याने चालला त्याचा कार्यक्रम आणि बादशाह गेला त्याच्या घरी बीरबल कहाँ है गंगे पे गेला गंगेवर अरे बीरबल क्या कर रहा है महाराज मैं गधे का घोड़ा बना रहा हूँ अरे गंगा नहाने से गधे का कोई घोड़ा बन सकता है फिर महाराज गंगा नहाने से मुसलमान का कुछ ब्राह्मण बनता है अरे त्या गाढवाला किती बी घोडं बनवण्याचा प्रयत्न केला तर उपयोग काय विटंबना आहे कडू दूध या माखीला पुढे जायचा कडू भोपळा त्याच्यात गुळ टाकून त्याला गोड बनवण्याचा प्रयत्न केला त्याचा गोड म्हणजे कडूपणा जाईल का उपयोग नाही त्याप्रमाणे तुम्हाला सांगतो चित्त शुद्ध नसताना बाहेर जी क्रिया आपली चाललेली आहे ना ती सर्व विटंबना आहे मग चित्त शुद्ध असली की मग जी बी क्रिया करा ती भगवंताला मान्य होईल की भगवंताची भक्तीच होईल चित्त शुद्ध व्याघ्रहीन खाती सर्पतया चित्त शुद्ध असणं अतिशय गरजेचं आहे म्हणून तुकाराम महाराज म्हणतात चित्त शुद्ध सेवा देवाची आहे चित्त शुद्ध असणं ही देवाची खरोखर सेवा आहे आणि अशी सेवा करत असताना आवडीनं त्याचं भजन गायचं अभंगाच्या दुसऱ्या Hare
विश्रांतीची वेळ झालेली आहे. गावात वेगळा कार्यक्रम येत असल्यामुळे हा कार्यक्रम लेट करावा लागला. पण जरी लेट केला तरी तो लेट सोडायचा नाही. कारण पोटामध्ये भूक असल्यानंतर मनुष्य काही काही भुकायला लागतो, काही भुकायला लागतो. तर तुम्ही काही भुकू याच्याकरता टायमात सोडलेलं बरं राहतं. कारण ती भूक येते नाही का. तुम्ही पहा, म्हणून ती भूक लागल्यानंतर मनुष्य भुकतो म्हणून तिला भूक म्हणतात. तेव्हा जास्त चिंतन अभंग तर खूप गोड आहे, काही प्रश्नच नाही. विठ्ठलाचं आवडीनं चिंतन करा. आवड पाहिजे. आवडीमध्ये कंटाळा येईल. आवडीमध्ये घड्याळकडे लक्ष द्या. आवडीमध्ये मनुष्य, कारण आवडीमध्ये लाज पण वाटत नाही. आवडी आणि लागवी, व्यसन आणि शिनवी, तिशी आणि न भुलवी तरी ते काही. मन सांगतो आवडमध्ये लाज नाही वाटत. आणि जर कधी लाज वाटत असेल तर आवड माळकरी आहे आणि गावात कीर्तन चालते आणि झोपलाय, समजून घ्यायचं आवडच नाही. देवाचा म्हणून घेतो आणि देवाच्या कार्याशी उदास राहतो, तो खरा देवाचा म्हणून घेण्याच्या योग्यतेचाच नाही. म्हणून एवढ्या करता दादा, आवड आहे ना त्या ठिकाणी मनुष्य थांबू शकत नाही, अजिबात नाही. आणि आवडीमध्ये कितीही दोष असले तरी माणसाला गुणच वाटतात. आणि आवड जर कधी नसेल तर किती गुण असले तर त्या ठिकाणी दोषच वाटतात. पुष्कळ याच्यावर दृष्टांत वगैरे, परंतु आपल्याजवळ वेळ नाही. म्हणून आवडी विठ्ठल गाई एकांतामध्ये. आणि एकांत कशाला म्हणतात? आता आबाजी ही खोली केलेली, ही छोटीशी मला दाखवली, त्या खोलीची आठवण येते मला कधी कधी. कारण मी बसलो होतो तिथं. माणसाला खरंच एवढंच पाहिजे, जास्त नको. जेवढं मोठं असलं तेवढं ताणच राहतं, आणि जेवढं कमी असलं तितकं चांगलंच राहतं. जेवढं मोठं तितका ताण मोठा, आणि जेवढं कमी तितका ताण कमी. तेव्हा विठ्ठला 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 एकांत की ज्या ठिकाणी कोणीच नाही त्याला काय म्हणतात? एकांत. पण दुसरा एकांताचा अर्थ हा पण होतो की एका विचाराचे लोक एका ठिकाणी असणं, त्याला बी काय म्हणतात? एकांत. आता तुम्ही पहा, इथं सर्व जे माणसं आलेले आहेत ना, हे सर्व एका विचाराचे आहेत. हे एका विचाराचे राहिले नसते तर या ठिकाणी किती गडबड ऐकायला मिळाली असती, खूपच गडबड पाहायला मिळाली असते. परंतु या ठिकाणी अनेक विचाराचा अंत आहे, आणि म्हणून अनेक लोक एका ठिकाणी असूनही काय आहे? एकांत आहे. शब्द आहे, सर्व शांत आहे. म्हणून असा एकांत. अशा एकांतामध्ये आवडीनं विठ्ठलाचं चिंतन करा. तुमच्या घरी अलभ्य लाभ येतील. लाभ शोधण्याला तुम्हाला इकडे तिकडे जाण्याची गरज नाही. न कळे ते कळू येईल उगले, नामे या विठ्ठले एकाची या, न दिसे ते दिसो येईल उगले, नामे या विठ्ठले एकाची या, न बोले ते बोले येईल उगले, नामे या विठ्ठले एकाची या, न भेटो तो भेटो येईल आपण, करता चिंतन विठोबाचे, अलभ्य तो लाभ होईल अपार, नाम निरंतर म्हणता वाचे. अलभ्य तो लाभ होईल अपार, नाम निरंतर
तर नुसते कीर्तनात टाळ्या वाजवतात, पण तोंडाने विठ्ठल विठ्ठल म्हणत नाही. काही तर टाळ्या बी वाजवत नाही, विठ्ठल विठ्ठल बी म्हणत नाही. ते फक्त एवढाच विचार करतात, केव्हा आवडतं आणि केव्हा खातो आणि केव्हा निघतो. म्हणून आवडीनं विठ्ठलाचं भजन करायचं, ते निरंतर, कधी कधी नाही, सदा नाम वाची, सदा नाम घोष करो हरी कथा. हे सदा नाम घोष करो हरी निरंतर. मग हरिबोला देता, हरिबोला घेता, सर्व कार्य करता हरिबोला, हरिबोला गाता, हरिबोला खाता, सर्व कार्य करता हरिबोला, हरिबोला एकांती, हरिबोला लोकांती. आम्ही लोकांमध्ये हरी बोलतो, पण एकांतामध्ये वाटशात कीर्तनकार बी बरं नाही. मग हरिबोला एकांती, हरिबोला लोकांती, देह त्यागांती हरिबोला, हरिबोला भांडता, हरिबोला कांडता, उठता बैसता हरिबोला. राम वेळ वेळा आम्ही गावो, निरंतर. आणि जर कधी निरंतर भगवंताचं चिंतन केलं ना, तर अलभ्य लाभ तुम्हाला प्राप्त होईल. आणि तो अलभ्य लाभ सांभाळून ठेवण्याकरता तुम्हाला सांगतो, लाभ म्हणला की त्याच्यावर लई झडप राहते कोणाकोणाची, बरं का. लाभ म्हणला की कोणाकोणाची नजर राहते. तुम्ही तुमच्या घरामध्ये सुखाने राहता, तुम्ही तुमच्या अंगावर दागिने घालता आणि दागिने घालून गाडीमध्ये फिरता, तुमच्यावर कोणाची नजर नाही असं वाटते ना? हा, कोणाची तरी नजर राहते ना. मग जो नजर ठेवतो ना, त्याच्यापासून लई सावध राहावं लागतं. मग आपल्या या लाभावर झडप घालण्याकरता लई लोकांची नजर आहे बघ, आणि त्या नजर असलेल्या लोकांपासून सावध राहणं लई गरज. आणि कोणचे ते लोक, काम येश क्रोध येश रजोगुण समुद्वाहा महाशनो महापापमा विधी नमे वैरिन. जे वैरी आहेत परमार्थ मार्गातले, हे तिन्ही जीवी जाऊ जागती तवरी नित्याची प्राप्ती, माझे कान नाही कती देऊ म्हणे. तोंड भरो का विचारा, अंतरी विषयाशी थारा, नातुडे धनुर्धरा त्रिशुद्धी का. एवढ्या करता तुकोबाराय अभंगाच्या 3ऱ्या चरणातून सावध करतात.
अंतःकरणामध्ये कोणाला तरी वस्ती देऊ नका. त्याला वस्ती द्याल तो मित्र म्हणून तुम्हाला वाटेल, परंतु तो मात्र संचोर राहील आणि संचोरापासून सावध राहा. मला सांगतो लोकांना काहीच कळत नाही. हे बा माझ्या नादी लागायचं नाही बरं का, माझ्या नादी अजिबात लागायचं नाही. मी लय बाराच आहे. आधी हे शब्द चांगले आहेत का बरोबर? मी लय बाराच आहे हे शब्द चांगले आहेत का? म्हणजे आपल्याला इथे उशीर वाटतं काही लोकांना सांगताना. आपल्या नादी लागायचं नाही. मी लय असं आहे बरं का. अरे तू तुझं वर्णन करतो का तुझं सर्व तिथं उघडं पाडतोय याचा तर विचार कर. म्हणून या करतो दादा मला सांगतो अनेक अंतरा न द्यावी वस्ती. हे काम क्रोध लोभ हे तुम्हाला चांगले वाटत असतील, पण हे लई बेकार आहेत, लई टुकार आहेत. यांच्यापासून सावध राहा. षडविकारापासून सावध राहा. यांना तुम्ही तुमच्या अंतःकरणामध्ये वस्ती देऊ नका आणि तुमची वासनेची शांती करा. वासनेची शांती होत नाही, पण कशी करायची तर ती भोगाने करायची नाही, तर ती त्यागाने करायची. तुम्हाला सांगतो अग्नी विझवण्याकरता किती लाकडं टाकले आणि किती तूप टाकलं तर अग्नी विझणार नाही, तर तो उलट जास्त भडकावेल. त्याप्रमाणे तुमच्या वासनेची शांती करण्याकरता तुम्ही जर कधी मनामध्ये जे येईल आणि ते मी खूपच खाईल आणि संभोगाकडून समाधीकडे जाईल. हे एका महात्म्याचं वाक्य ना बाबा, रजनीश संभोगाकडून समाधीकडे. याच्या बापाने कधी पाहिजे. आणि बस तुमच्या हिताचा हा शेवटचा उपाय आहे. आता मला जास्त बडबड करायला लावू नका. अभंगाच्या शेवट
सेवा देवाची हे आवडी विठ्ठल गायचे एकांते अलभ्यते येती लाभ घेणं आणि कांतरानं द्यावी वसती करावी शांती वासनेची तुका म्हणे बाण हाची निर्वाणीचा वावगी ही वाचा विचू नये आवडी विठ्ठल गायचे एकांते अलभ्यते ती लाभ करा. या अभंगावर आपण थोडंसं चिंतन पाहिलं. वेळ संपली. झालेली सेवा प्रभूचरणी समर्पण सेवेला पूर्णविराम. श्री हरिभक्त परायण नामदेव आबा यांचे चिरंजीव साईनाथ आणि त्यांच्यासह उषाबाई यांनी यात्रा केली. सर्वांच्या पुण्याईनं त्याच्यामध्ये त्रुटी राहिली असेल तर ती त्रुटी भरून निघो आणि तीर्थयात्रेचं त्यांना पूर्णपणे फल मिळो सर्वांच्या आशीर्वादाने ही प्रभूचरणी शारंग भाऊ धमाळे आणि आसाराम भाऊ जाधव हे दिंडीला नाश्ता देतात आणि आमचे कारभारी भाऊ आलेले तिकडं बसलेले ते चहा पाणी करतात आणि दिंडीत सर्व गावातले भाविक भक्त खूप मोठ्या संख्येनं सहभागी होऊन आनंद देतात, खूप प्रेम देतात आणि त्याच्यामुळे धुंदलगाव याच्याबद्दलचं प्रेम अंतःकरणामध्ये कायमस्वरूपाचं असल्यामुळे आणि प्रभूचरणी समर्पण सेवेला पूर्णविराम. विठ्ठल जय जय विठ्ठल.